नमस्कार नमस्कार 6:30 झालेले आहेत आणि मी आलेलो आहे. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. खूप छान वाटतं जेव्हा 6:30 घड्यात वाजतात आणि तुम्ही सगळे अगदी टीव्ही समोर अगदी छान मांडी बिंडी घालून अगदी छान बसता हा कार्यक्रम बघण्यासाठी. आणि हा कार्यक्रम खरं तर इतका लोकप्रिय होत चालले ना, आम्हाला खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. हा म्हणजे आता शूटिंगसाठी जेव्हा आम्ही जातो, सगळे फिरत असतो, तेव्हा आवर्जून सगळेजण येतात आणि सांगतात की दादा 16 सख्यांचा कार्यक्रम खूप छान आहे, खूप छान आहे. आणि तो आमचा कार्यक्रम वाटतो, आमच्या घरातला कार्यक्रम वाटतो. आणि हे जेव्हा एखादी ताई म्हणते ना, तेव्हा खरंच खूप आनंद होतो की 16 सख्यांचा ज्यासाठी आम्ही सुरू केला होता हा कार्यक्रम, तो कुठेतरी घराघरापर्यंत आपल्या ताईंपर्यंत पोहोचतोय हा कार्यक्रम, त्याचा खरंच खूप आनंद होतो. म्हणजे मी आहे पंढरपूरमध्ये आणि आजच्या भागामध्ये ज्या ताई सहभागी होणार आहेत, खरं तर त्यांच्यामुळे आपण पोटभर जेवत असतो. आणि त्या ताई आहेत माझ्या शेतकरी महिला ताई, आणि त्यांच्याबरोबर आपण 16 सख्यांचा साजरा करणार आहोत, त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, खेळही खेळणार आहोत आणि बघणार आहोत की हुकमाच्या राणीचा मान आज कोण पटकावते ते. कारण ती जी हुकमाची राणी असणार आहे ती विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन की आज तुम्ही इथे आलेला आहात. आणि पहिला खेळ आपण सुरू करणार आहोतच, पण माझ्या सगळ्या ताईंबरोबर मला थोड्या गप्पा मारायच्या की ताई, पहिल्यांदा तुझं नाव सांग बरं. वैशाली राहुल नाईक नवरे. वैशाली ताई, बरं तू शेतात काम करत असते, खरं तर आज म्हणजे तुम्ही इतकं राबत असतात खरं तर आधी, पण आज हे सगळं म्हणजे शेतात काम करत असताना म्हणजे जी सगळी कामं बाजूला ठेवून आज इथे आलेली आहेस, कसं वाटते? छान वाटतंय. छान वाटते, कारण खेळ बिळ पण असणार आहे ताई. आणि आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. हा आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली. खेळाचं नाव काय? हसली ती फसली. हसली ती फसली, हसली ती फसली. दूर रहा. ओके, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. खेळाचं नाव आहे हसली ती फसली. हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर सगळ्या ताईंना नृत्य सादर करायचंय, जसं तुम्हाला येईल तसं जागेवरतीच. हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू म्हटल्यानंतर आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. हा, पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे. हा, सरळ उभं राहायचं नाही, हसायचं नाही, हलायचं नाही, डोळे मिचकवायचे नाही आणि नजर खाली ठेवायची नाही, सरळ किंवा वर बघायचे. ठीक आहे? ओके, कळलेले ताई? तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. भावजींना फोन लावलेला आहे. ताई मी सांगितलं होतं ती नृत्याची स्टेप असायला पाहिजे, सरळ उभं राहायचं नव्हतं. ताई तू बाद झालेली, हसली पण, त्याच्यामुळे पुढे बसू शकते तू. अरे बापले, भाऊजींशी बोलणं सुरू आहे. ताई हल्लात तुम्ही आणि बसू शकता. ओके, टाळी वाजवून झालेली आहे, पुढे काय करायचं तेच माहिती नाही. ताई नजर खाली ठेवायची नव्हती, सरळ बघायचं होतं, त्याच्यामुळे तू बाद झालेली आहे ताई. हल्ली पण थोडी. हा,
ये ताई तू बसू शकते तिथे. व्हेरी गुड. या ताई तुम्ही बाद झालेले आहात. या समोर बसा. ताई अगं तू बाद झालेली आहे. तू खाली बघतेस. खाली बघायचं नव्हतं. सरळ आणि वरती बघायचं होतं. त्याच्यामुळे तू बाद झालेली आहे. तू तिथे बसू शकते. अरे अरे ए आहे हा ए ताई अगं तू बाद झाली. खाली बघायचं नव्हतं तिथं. कवा धरणं सांगते बाद झाली हालायलाच तयार नाही. ताई डोळे पिचकवले. ताई बाद झालेली आहे. ताई तिथं बसू शकते. कार्यक्रम छान आहे. हसली पण ताई तू बाद झालेली नाहीयेस कारण ह्या 5 ताई गेल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि 5ही ताईंचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही आलेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे. कसं वाटते पुढच्या खेळामध्ये आलेली आहेस? छान वाटते. छान वाटते. हा बरं ताई मला तुला एक विचारायचंय. ताई आधी मला तुझं नाव सांग बरं. सुनीता दत्तो नाईक नवरे. माहेर कुठले तुझं ताई? करुळ. आणि सासर? बोस. अच्छा बरं. पण ताई तू सुद्धा दिवसभर शेतामध्ये काम करत असते. 9 ते किती वाजता जाते शेतामध्ये? 9ला जायचं आणि 5ला सुट्टी. 9ला जायचं आणि 5ला सुट्टी. बरं. आणि सकाळी किती वाजता घरी उठते? 4ला उठायचं मग घरातलं आवरतंय. सकाळी 4 वाजता उठायचं. घरातलं आवरतं आणि मग नंतर 9ला जायचं. मध्ये जायचं आणि मग 5 वाजता येऊन मग घरी घरचं आवरायचं. आणि हे आता किती वर्ष झाली तू करते? लग्न झाल्यापासून करते का? लग्न झाल्यापासून काम करतेस. पण आज इथे तू स्वतःसाठी आली आहेस. स्वतःच्या आनंदासाठी आलीस. कसं वाटते? छान वाटते. म्हणजे जरा एक वेगळं काहीतरी खेळ खेळायला मिळत आहेत. हा पण तू जे मगाशी पहिल्या खेळामध्ये जे काही तू छान नृत्य सादर करत होतीस ते भाऊजींना माहिती आहे? सांगितले. पण मग असं कधी लग्नात वगैरे असं नृत्य वगैरे केलेलं आपल्या लग्नात? नाही ना. नाही. इथेच पहिल्यांदा केलं? इथेच पहिल्यांदा. मग आता जेव्हा भाऊजी बघतील तेव्हा काय म्हणतील? नाही काय नाही म्हणणार? नाही आता नातूंड आले ते आता काय म्हणणार आहे ती? आता काय म्हणणार आहे की? क्या बात आहे. जेव्हा नातूंड नव्हती तेव्हा होतच दाख. अच्छा. पण मग भाऊची काय नावाने हात मारतात तुला? सुनीता. बरं समजा तू शेतामध्ये असतील तिथे काम करत असशील शेतामध्ये आणि भाऊजी आले आणि तुला बघितलं आणि तुला हाक मारायचं कशी हाक मारतात ते तुला? ए सुनीता. सुनीता चालली हरकत नाही. खूप छान वाटते ताई. या खेळाचं नाव आहे फुगा आणि माझ्याचकडे बघा. खेळाचं नाव काय? फुगा माझ्याकडे बघा. फुगा आणि माझ्याचकडे बघा. फुगा माझ्याकडे बघा. बरं बाई. भाऊजी आहेत ते बघतील बाबा. तर हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. 1 2 3 म्हटल्यानंतर ताई तुम्ही पकड जरा. 1 2 3 म्हटल्यानंतर असं खाली बसायचंय. खाली बसल्यानंतर असं जायचंय. या असं जायचंय आणि फुगा फोडायचा. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती पहिली. त्याच्यानंतरची जी दुसरा फुगा फोडेल ती दुसरी. ओके कळलेले तुम्हाला नक्की? ओके आता ती खाली बसायचंय. व्हेरी गुड. खाली बसायचंय. मी पण बसतो बाई. ठीक आहे. आणि आता 1 2 3 म्हटल्यानंतर बरं का 1 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 म्हणले का मी? 3 म्हणल्यानंतर जायचंय पुढं. रेडी? लक्ष द्यायचं. 1 2 3. असं नाही. व्हेरी गुड. शाबाश. ये बाय. शाबाश. ये बाय. बापरे डोक्यात राग काढलाय फुग्यांवर.
ही ताई ताई इथे ये. ताई कशी केली सुद्धा हो इथे. ताई कशी केली सुद्धा हो. दाखव. नाही 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 अशी नाही केली. ही ताई कशी केली माहितीये. आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 2 ताई गेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये आणि ह्या 2 ताईंमधूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. जो काय फुगा फोडलायस तू आहे तू ये जाऊन थापकन दे. एकदम रागातच फुगा फोडला. एवढा कोणाचा राग काढला त्या फुग्यावर. हरकत नाही पण खूप छान खूप खूप कौतुक आहे तुमचं. आणि ह्या दोन्ही ताई आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. हा खेळ काय आहे तो कसा खेळायचा हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी या दोन्ही ताईंबरोबर आपण गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं. पूजा महावीर नाईकनोरे. माहेर कुठलं. पुणे. माहेर पुणे आणि सासर बोसे. अच्छा बरं. किती वर्ष झाली लग्नाला. 14 वर्ष झाले. 14 वर्ष. हो. भाऊजी कसे आहेत. चांगले. भाऊजींचा स्वभाव कसा एकदम छान. भारी आहे. काय सांगशील माहेर बद्दल. माहेर म्हणलं की आधी डोळ्यासमोर सगळं बहिणी आई वगैरे दिसते सगळे दिसते. सगळ्यात आवडती व्यक्ती कुठली. आई. आई म्हणजे सांगता येत नाही कारण की लांब असल्यामुळे खूप आईचीच आठवण येते. आणि तर तो 1 वर्ष मी जात नाही. 1 वर्ष जाणं नाही जात. काय एखादा प्रसंग सांगशील असा आई बरोबरचा जो खूप लक्षात राहिलाय आतापर्यंत. आई बरोबरच म्हणलं तरी हे असं काही नाही प्रसंग कारण की आईने खूप समजून घेतलं आम्हाला पहिल्यापासूनच आता पण. म्हणजे सगळे साथ देणारेच मिळले सासरचे पण आणि माहेरचे पण. पण काय असं माहेरचा एखादा प्रसंग सांगशील जो तुला अजूनही आठवतोय. अजूनही आठवतोय म्हणलं तरी दुसऱ्याची चुकी जरी असली तरी आई मलाच मारणार. तू कशाला तिथे गेलीस म्हणून मार. दुसऱ्याची चुकी असली तरी पण मलाच मारणार अशी करणार आहे. आईचा स्वभावच तसा आहे. हरकत नाही पण आईच तशी आहे की आपल्या मुलाला कोणी बोलू नये बोलू नये है की नाही. त्याच्यासाठी तिची ती धडपड चालू असते. पण आज या माध्यमातून काय सांगशील तू आईला बाबांना. असं वाटतं की आई ह्या क्षणी आता पाहिजे होती माझ्या समोर. अच्छा. हा तसे पण जाऊबाई आहेत सगळे माझ्याच येथे. डोळे पाणवले तुझे. कारण की सगळ्यांनी भरपूर सपोर्ट केला मला पहिल्यापासून. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण गप्पा मारणार आहोत या ताई सोबत. ताई तुझं नाव सांग बरं. माधुरी महादेव गाडे. माहेर कुठलं. भोसेच आहे. आणि सासर. सासर पण भोसेच. माहेर पण भोसे सासर पण भोसे. आत्याच्या घरी दिली. किती वर्ष झालीत लग्नाला. 18 वर्ष झालं. 18 वर्ष झालेली आहेत लग्नाला. भाऊजी कसे आहेत. भाऊजींचा स्वभाव छान आहे. बरं काय सांगशील माहेर बद्दल. माहेरी कोण असतं. माहेरी माझी आई वारली. आम्ही लहान होते त्यावेळेस माझी आई वारली. म्हणजे असं करायलाही कोणच नव्हतं त्यावेळेस. माझी भावंड बारकी होती त्यावेळेस कोण होतं आमच्यापाशी. म्हणजे असं नाही हालत आमचं वाईट होत. तू सगळ्यात मोठी घरात. धाकटी होतीस. त्यावेळेस मला पण काय एवढं येत नव्हतं. आम्ही शाळेला असल्यामुळं वडील आमचं असं बाहेर शेती होतं त्याच्यामुळं कोणी आमच्याकडे लक्ष देत नव्हतं. लय परिस्थिती आमच्या शिवाय. आज जेव्हा मागे वळून बघतेस जेव्हा तू हा जो सगळा आता इतकी वर्ष लग्नाला सुद्धा झालेली आहे काय वाटतं ते. मागचं दिवस आज बोडं दिसते मला. आपलं कसं दिवस होतं पहिलं आता कसं आहे सगळं आठवतं. काय सांगशील या माध्यमातून आईला. समजा आईला काही सांगायचं राहिले किंवा जेव्हा ती होती तेव्हा काही गोष्टी सांगू शकले नाही पण आज काय तिला सांगावं असं वाटतं. जिथं ते कुठं असेल तिथं तिनं असं तिच्या आत्म्याला शांती भेट एवढीच माझी प्रार्थना आहे. आज मनातलं व्यक्त होऊन कसं वाटतंय. छान वाटतं. आज एक छानसं स्माइल दे बरं चेहऱ्यावर. एक छानसा हास्य येऊ दे चेहऱ्यावर. हो 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 क्या बात आहे. खेळाचा पण शेवटचा खेळ नक्की. चला तर जाऊया आता आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या गप्पांनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला.
या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच कप. नाही, मी कसं केलं तसं करायचं. खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा, कपात कप सगळे कप सगळे कप. अय्यो, आमचे कप सांग. हा, पारशी. हा, रेडी. 1 2 3. हा, खेळाचं नाव. कपात कप सगळे गप. हरकत नाही. चांगलंय. हा हा, आता हा खेळ असा आहे की तुमच्या दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर एक हात मागे ठेवायचे, डावा हात मागे, आणि उजव्या हाताने सगळे कप, जास्तीत जास्त कप गोळा करायचे. म्हणजे हे असे 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 असे. ओके, हे असे सगळे कप गोळा करायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळे कप गोळा करेल ती असणार आहे या खेळाची विजेती, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. ठीक आहे ताई, कळले तुला पण ताई कळलेले. ओके, चला मी दोन्ही ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. हा, ताई रेडी आहेत दोन्ही ताई? हा हा, बरं एक गोल फेरी मारा स्वतःभोवती. एक गोल फेरी मारा. हा, व्हेरी गुड. हा, मस्त. ओके. हा, आता आणि 1 2. बस झालं की आता किती एक कप सांगितलं मी. हा, काय गोल फिरण्यात आनंद आहे बाबा. ठीक आहे, हरकत नाही. आणि 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 3. हा, शाबास. चेपू नको आमचे कप, चेपू नको ना. एकत्र गोळा करायचे नंतर. कपाचा एकच गठ्ठा करायचंय. शाबाश शाबाश शाबाश. नीट बघा, संपले का? नीट बघा. अजून एक आहे. हा हा हा, अजून एक आहे. हा हा, शाबाश शाबाश. हा, पार सगळं. हा, व्हेरी गुड. शाबाश. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मोजायची गरज वाटते. हा निर्णय तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे ज्या ताईने जास्तीत जास्त कप गोळा केलेली आहे ती आहे ही ताई. अजिबात नाही. हा, आता जरा पट्टी काढा, डोळ्याची पट्टी काढा. बघा निर्णय बघा. निर्णय बघा. हा ताई, क्या बात आहे. इतके कप पटापटा तू गोळा केलेलेस. हा नाही, मग किती तू कुठले कप गोळा केलेत? हे केलेत. अच्छा, हरकत नाही. असं पाहिजे प्रामाणिकपणा. आणि अर्थातच या खेळाची, शेवटच्या खेळाची विजेती आहे ही ताई, आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? छान वाटलं. दिवसभर तू पण 9 ते 5 शेतामध्ये काम करत असतेस. हो, आणि आज हे असे खेळ खेळून कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतंय. बरं ताई, एक प्रश्न मला असा विचारायचा आहे तुला. म्हणजे तुम्ही अन्न पिकवत असतात शेतामध्ये, पण जेव्हा कुठल्याही समारंभात जेव्हा असं अन्न वाढून घेतलं जातं आणि वाढून घेतल्यानंतर ते अन्न कधी कधी खूप काही जण टाकतात, ते बघून काय वाटतं आणि काय सांगशील तू? दुःख होतं. दुःख होतं. की आपण ज्यावेळेस कष्ट करायला जातो, भाकरीसाठी जात असतो, पण असं वायपट असं अन्न गेल्यावर जरा कसतरी वाटतं. काय सांगशील तू सगळ्या आपल्या प्रेक्षकांना? मी सांगते की कुणी असं वाया जाऊ नये, असं अन्न घ्यावं, खावं, नाश करू नये. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. बरोबर बरोबर. अर्थातच ताई, खूप छान गोष्ट तू सगळ्यांना सांगितलेली आहे. पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. तू उपविजेती झालेली आहेस. आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. ते बघणार आहे हा भाऊजी.
आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. कसं वाटते? हुकमाची राणी झाली आहेस तू. हो खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. मला फोन करून सांगणार आहे. मिस्टर इथंच आहे त्याच्यामुळे फोन करायचे. तिथं काय सांगशील भाऊजींना? तुमची हुकुमाची राणी झाली. तुमची हुकमाची राणी झालेली आहे. वा बरोबर. बरं डोळे का पाणवले? म्हणजे पहिल्यांदा अशी बाहेर पडले ना ते जरा वेगळं वाटते ना. आनंद म्हणजे ते डोळ्यांना बाहेर येते. आनंद अश्रू आहेत. ताई खूप छान वाटते. तुझं अभिनंदन ताई. तुझं पुन्हा एकदा हुकमाची राणी झालीस. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, 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 सोहळा सख्यांचा. खूप छान ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. म्हणजे आजचा भाग बघितल्यानंतर एक मात्र नक्कीच लक्षात आलेलं आहे की आपल्या ताटात येणारा अन्नाचा प्रत्येक कळ हा या सगळ्या ताईंच्या कष्टाचा आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाची आपण जाणीव ठेवूया आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म मानून त्याचा सन्मान करूया. भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा आवडता धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.